नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशस्वी विचारमध्ये. कधी तुम्ही विचार केलाय का, काही लोकांचं आयुष्य अचानक बदलत नाही. त्यांच्या आयुष्यात एखाद्या सकाळी एक छोटासा निर्णय घेतला जातो. असा निर्णय जो त्या क्षणी खूप छोटा वाटतो, पण काही महिन्यांनी, काही वर्षांनी तोच निर्णय त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतो. आणि कदाचित तो निर्णय फक्त इतकाच असतो, उद्या सकाळी मी 5 वाजता उठणार. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, 5 वाजताच का? 6 वाजता उठलो तर काय बिघडलं? 7 वाजता उठलो तर? आणि खरं सांगायचं तर फक्त 5 वाजता उठल्यामुळे कोणी यशस्वी होत नाही, पण 5 वाजता उठण्यामागची मानसिकता तुमचं आयुष्य बदलू शकते. कारण त्यावेळी जेव्हा जग अजून झोपलेलं असतं, तेव्हा तुमच्याकडे एक अशी गोष्ट असते जी दिवसभरात पुन्हा कधीच मिळत नाही. पूर्णपणे तुमची असलेली एक शांत तासभराची जागा. फोन नाही, नोटिफिकेशन्स नाहीत, कोणाची मागणी नाही, कोणाची अपेक्षा नाही, फक्त तुम्ही आणि तुमचं आयुष्य. कल्पना करा, पहाटेचे 5 वाजले आहेत. बाहेर अंधार आहे, घरात सगळे झोपले आहेत आणि तुमचा अलार्म वाजतो. त्या क्षणी तुमच्या मनात 2 आवाज सुरू होतात. पहिला म्हणतो, उठ, आजचा दिवस वेगळा बनव. आणि दुसरा, तो अगदी गोड आवाजात म्हणतो, अरे अजून 5 मिनिटं झोप ना. आणि गंमत अशी आहे, त्या 5 मिनिटांच्या लढाईत फक्त तुमची झोप ठरत नसते, तुमचा कॅरेक्टर घडत असतो. कारण प्रत्येक सकाळशी तुम्ही स्वतःला एक छोटा प्रश्न विचारत असता, मी माझ्या कम्फर्टचं ऐकणार की माझ्या फ्युचरचं? रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब या पुस्तकाचा खरा विषय फक्त सकाळी 5 वाजता उठण्याचा नाही. हा विषय स्वतःवर विजय मिळवण्याचा, तुमचा फोकस परत मिळवण्याचा, तुमची एनर्जी वाढवण्याचा, तुमच्या माइंडसेटवर काम करण्याचा आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या आयुष्याचा स्टिअरिंग व्हील पुन्हा स्वतःच्या हातात घेण्याचा. कारण आपण सगळे भविष्य बदलण्याची स्वप्न पाहतो. मोठं घर, चांगलं करिअर, पैसा, स्वातंत्र्य, यश. पण आपण एक गोष्ट विसरतो, भविष्य एखाद्या मोठ्या दिवशी तयार होत नाही. ते तयार होतं अशाच छोट्या छोट्या सकाळींमध्ये. तुम्ही उठता कसं, तुमचा पहिला तास कसा घालवता, कशाचा विचार करता, काय शिकता, कशावर लक्ष देता आणि कोणत्या गोष्टींना नाही म्हणता, यातून. म्हणून आज आपण फक्त हे जाणून घेणार नाही की 5 वाजता उठणारे लोक पुढे का जातात. आपण त्यापेक्षा मोठा प्रश्न विचारणार आहोत, जर माझ्या दिवसाचा पहिला तास मी बदलला तर माझं संपूर्ण आयुष्य किती बदलू शकतं? कारण कदाचित तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची गरज नाही. कदाचित तुम्हाला फक्त उद्याची सकाळ बदलायची आहे. चला तर मग रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लबमधून शोधूया, त्या पहाटेच्या एका तासात असं काय दडलंय जे एखाद्या सामान्य माणसाला हळूहळू असामान्य बनवू शकतं. कल्पना करा, पहाटेचे 5 वाजले आहेत. बाहेर अजून अंधार आहे, रस्ता शांत आहे, घरात सगळे झोपले आहेत आणि अचानक तुमचा अलार्म वाजतो. तुमचं मन म्हणतं, उठायचं कशाला, अजून थोडं झोपूया. पण याच क्षणी तुमच्या समोर एक छोटासा निर्णय उभा राहतो. तुम्ही पुन्हा झोपणार की स्वतःसाठी दिवसाचा पहिला तास जिंकणार? रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लबमधली विक्ट्री आर ही कल्पना याच ठिकाणी सुरू होते. सकाळी 5 ते 6 हा फक्त 1 तास नाही, हा असा वेळ आहे जेव्हा जग तुमच्याकडून काही मागत नसतं. फोन शांत असतो, नोटिफिकेशन्स नसतात, कोणाचं काम नसतं, कोणाची अपेक्षा नसते. आणि म्हणून हा तास तुम्ही स्वतःला देऊ शकता. दिवसभर आपण कितीतरी लोकांसाठी धावतो, पैशासाठी, कामासाठी, कुटुंबासाठी,
जबाबदाऱ्यांसाठी, पण स्वतःच्या मनासाठी, स्वतःच्या शरीरासाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी किती वेळ देतो? विक्ट्री अवर म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर. या एका तासात तुम्ही तुमच्या माइंडसेटवर काम करू शकता, तुमच्या हार्ट सेटला शांत करू शकता, तुमच्या हेल्थ सेटला मजबूत करू शकता आणि तुमच्या सोल सेटशी पुन्हा जोडले जाऊ शकता. म्हणजे फक्त बाहेरचं आयुष्य सुधारायचं नाही, आतला माणूस घडवायचा. कारण आपण अनेकदा मोठं यश मिळाल्यावर आनंदी होऊ असं मानतो, पण शर्मा यांची दिशा थोडी वेगळी आहे. आधी स्वतःला घडवा, मग तुमच्या बाहेरचं जग बदलायला सुरुवात होईल. म्हणून उद्या सकाळी 5 वाजता अलार्म वाजला तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, हा तास मी जगाला देणार की स्वतःला? कारण कदाचित तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला पूर्ण दिवसाची गरज नाही, कदाचित तुम्हाला फक्त पहिला 1 तास जिंकायचा आहे. आता प्रश्न असा आहे, समजा तुम्ही खरंच सकाळी 5 वाजता उठलात, पण 5 ते 6 करायचं तरी काय? फक्त उठून बसायचं, चहा प्यायचा, फोन पाहायचा? नाही. रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब मधली सर्वात महत्वाची कल्पना इथे समोर येते. 20/20/20 फॉर्म्युला. पहाटे 5 ते 6 हा 1 तास 3 भागांमध्ये विभागायचा. पहिले 20 मिनिटं मूव्ह, 5 ते 5:20. व्यायाम करा, चाला, धावा, स्ट्रेचिंग करा, काहीही करा, पण शरीराला जागं करा. कारण शरीर सक्रिय झालं की मनही अधिक जागं होतं. आणि सकाळची सुरुवातच जर एनर्जीने झाली तर दिवसाची दिशा बदलू शकते. पुढची 20 मिनिटं रिफ्लेक्ट, 5:20 ते 5:40. आता शरीराला थोडं शांत करा आणि स्वतःकडे वळा. मेडिटेशन करा, प्रेयर करा, ग्रॅटिट्यूड लिहा, जर्नल लिहा किंवा आजच्या दिवसाचं प्लॅनिंग करा. स्वतःला विचारा, आज मला खरंच काय महत्वाचं करायचं आहे? कारण दिवसभर धावण्याआधी दिशा ठरवणं गरजेचं आहे. आणि शेवटची 20 मिनिटं ग्रो, 5:40 ते 6. पुस्तक वाचा, नवं काही शिका, एखादी स्किल सुधारणा करा. तुमच्या भविष्यात ज्ञानाची गुंतवणूक करा. म्हणजे एका तासात शरीर मजबूत, मन शांत, मेंदू विकसित. मूव्ह, रिफ्लेक्ट, ग्रो. आणि याची सर्वात सुंदर गोष्ट, तुम्हाला पूर्ण आयुष्य एका दिवसात बदलायचं नाही, फक्त दररोजचा पहिला 1 तास जाणीवपूर्वक जगायचा आहे. कारण दिवसाची पहिली ऊर्जा ज्या गोष्टीला मिळते, हळूहळू तुमचं आयुष्य त्याच दिशेने वाढू लागतं. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा माइंडसेट मजबूत करा, पॉझिटिव्ह विचार करा, मोठी स्वप्न पहा, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि हो, हे सगळं महत्वाचं आहे, पण रॉबिन शर्मा इथे एक खूप खोल प्रश्न विचारतात, फक्त माइंडसेट पुरेसा आहे का? कारण समजा तुमचे विचार खूप मजबूत आहेत, पण मन आतून सतत दुखतंय. तुमच्याकडे मोठी स्वप्न आहेत, पण शरीर कायम थकलेलं आहे. तुम्ही खूप काही मिळवलंय, पण आतून शांतता नाही. मग हे खरंच पूर्ण यश आहे का? याच विचारातून शर्मा 4 इंटिरियर एम्पायर्सची कल्पना मांडतात. माइंडसेट, हार्ट सेट, हेल्थ सेट आणि सोल सेट. सगळ्यात आधी माइंडसेट. तुम्ही काय विचार करता? अडचण आली की तुम्ही तुटता की शिकता? अपयश आलं की म्हणता माझं काही होणार नाही, की स्वतःला विचारता यातून मी काय शिकू शकतो? ही तुमची मानसिकता. पण फक्त माइंडसेट नाही, येतं हार्ट सेट. कारण माणूस फक्त विचारांनी बनलेला नसतो, त्याच्याकडे भावना असतात. भीती असते, राग असतो, दुःख असतं, प्रेम असतं. कधी कधी आपण बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसतो, पण आतून मात्र थकलेले असतो.
म्हणून स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजून घेणंही तितकंच महत्वाचं. आता हेल्थ सेट. तुमच्याकडे मोठं स्वप्न आहे, पण शरीरात ऊर्जा नाही, झोप व्यवस्थित नाही, व्यायाम नाही, सतत थकवा. मग त्या स्वप्नासाठी धावणार कसं? शरीर ही तुमच्या स्वप्नांची गाडी आहे, आणि त्या गाडीची काळजी घेतली नाही तर प्रवास कितीही मोठा असला तुम्ही मध्येच थांबू शकता. आणि शेवटी सोल सेट. तुम्ही स्वतःला एक प्रश्न कधी विचारलाय, मी हे सगळं का करतोय? पैसा का? यश का? लोकांची प्रशंसा का? की यामागे माझ्यासाठी काहीतरी अधिक अर्थ आहे? सोल सेट म्हणजे आपल्या आतल्या मूल्यांशी, आपल्या अर्थाशी, आपल्या शांततेशी जोडलेलं राहणं. म्हणून शर्मा यांचा संदेश असा आहे, फक्त बाहेरचं आयुष्य सुधारू नका, आतला माणूस घडवा. माइंडसेट मजबूत करा, हार्ट सेट सांभाळा, हेल्थ सेट विकसित करा आणि सोल सेटशी जोडलेले राहा. कारण बाहेरचं मोठेपण दिसण्याआधी आतून माणूस मोठा व्हावा लागतो. आणि कदाचित याचसाठी पहाटेचा तो एक शांत तास इतका मौल्यवान आहे. जग जागं होण्याआधी तुम्हाला स्वतःला घडवण्यासाठी 1 तास मिळतो. एक छोटासा प्रश्न. तुम्ही सकाळी डोळे उघडल्यानंतर सर्वात आधी काय करता? अनेकांच्या हातात फोन जातो. एक नोटिफिकेशन, मग व्हॉट्सॲप, कुणाचा मेसेज आला, इंस्टाग्रामवर काय नवीन आहे, ईमेलमध्ये काय आलं, एक रील, मग दुसरी, आणि बघता बघता तुमच्या दिवसाचे पहिले 15-20 मिनिटं तुमच्या हातातून निसटलेली असतात. आता गंमत बघा, तुम्ही अजून बेडमधून नीट उठलेलेही नसता, पण तुमचं मन आधीच दुसऱ्यांच्या आयुष्यात पोचलेलं असतं. कोणीतरी काय पोस्ट केलं, कोणीतरी काय लिहिलं, कोणाला काय हवंय, ऑफिसमधून कोणता मेसेज आला, आणि मग आपला स्वतःचा दिवस सुरू होण्याआधीच आपण रिॲक्टिव्ह मोडमध्ये जातो. म्हणजे जग जे काही आपल्या समोर आणेल त्याला आपण रिस्पॉन्ड करत राहतो. रॉबिन शर्मा यांच्या विचारांमध्ये याच्या अगदी उलट एक महत्वाची कल्पना आहे, प्रोॲक्टिव्ह लाईफ. म्हणजे दिवस सुरू होण्याआधी दिवसाची दिशा तुम्ही ठरवा. सकाळी उठलात, पहिल्यांदा फोन नाही, पहिल्यांदा स्वतःकडे पहा. आज काय महत्वाचं आहे? आज कोणतं काम पूर्ण करायचंय? आज स्वतःमध्ये काय सुधारायचंय? कारण लक्षात ठेवा, दिवसाची सुरुवात तुम्ही ज्या गोष्टीला देता, तुमचं लक्ष हळूहळू त्याच गोष्टीच्या मागे धावायला लागतं. जर दिवसाची सुरुवात नोटिफिकेशन्सने झाली तर तुमचा दिवस दुसऱ्यांच्या मागण्यांमध्ये जाऊ शकतो. पण जर सुरुवात शांततेने झाली, व्यायामाने झाली, वाचनाने झाली, प्लॅनिंगने झाली, तर तुम्ही दिवसाला दिशा देऊ शकता. समजा सकाळी उठताच तुम्ही फोन पाहिला, एक वाईट बातमी दिसली, मन खराब झालं, मग दुसरा मेसेज, ताण वाढला, मग सोशल मीडिया, तुलना सुरू झाली, आणि अजून दिवस सुरूही झालेला नाही, पण मन आधीच थकलेलं आहे. म्हणूनच पहाटेचा वेळ इतका मौल्यवान आहे. त्यावेळी जग तुम्हाला काही सांगण्याआधी तुम्ही स्वतःशी बोला. जग तुम्हाला दिशा देण्याआधी तुमची दिशा ठरवा. नोटिफिकेशन्स तुम्हाला खेचण्याआधी तुमचं लक्ष तुम्ही कुठे द्यायचं ते ठरवा. कारण प्रोॲक्टिव्ह जीवन म्हणजे जगापासून दूर पळणं नाही, तर जगाला रिस्पॉन्ड करण्याआधी स्वतःला तयार करणं. आणि कदाचित 5 वाजता उठण्यामागची खरी ताकदही हीच आहे. पहाटेचा पहिला तास जगासाठी नाही, तो आधी तुमच्यासाठी. कारण दिवस सुरू होण्याआधी जर तुम्ही स्वतःला जिंकलत तर पुढचा दिवसही कदाचित थोडा अधिक तुमच्या नियंत्रणात असेल. अलार्म वाजतो. पहाटेचे 5 वाजले आहेत. डोळे उघडतात, पण शरीर म्हणतं, नको रे, अजून 5 मिनिटं झोपतो. ओळखीचं वाटतंय ना? आपल्या सगळ्यांसोबत होतं. अलार्म बंद करतो, ब्लँकेट थोडं वर घेतो आणि स्वतःला सांगतो, फक्त 5 मिनिटं. पण गंमत अशी आहे,
ती 5 मिनिटं अनेकदा 5 मिनिटं राहतच नाहीत. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, आणि अचानक आपण स्वतःलाच म्हणतो, अरे आज राहू दे, उद्यापासून नक्की. रॉबिन शर्मा या छोट्याशा क्षणाला एक वेगळ्या नजरेनं पाहतात. त्यांच्या मते हा फक्त झोपेचा प्रश्न नाही, हा आहे कम्फर्ट आणि डिसिप्लिन यांच्यातला पहिला सामना. तुमचं मन म्हणतं आराम कर, पण तुमचं ध्येय म्हणतं उठ. आणि त्या दोन आवाजांमध्ये तुम्ही कोणाचं ऐकता? इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 5 वाजता उठलात म्हणून तुम्ही लगेच सक्सेसफुल होणार नाही, पण प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला दिलेला शब्द पाळलात तेव्हा तुमच्यातला सेल्फ डिसिप्लिन थोडा मजबूत होतो. आज तुम्ही म्हणालात मी 5 वाजता उठणार आणि तुम्ही उठलात. उद्या म्हणालात आज वर्कआउट करणार आणि केलात. परवा म्हणालात आज 20 मिनिटं वाचणार आणि वाचलात. हळूहळू तुमच्या मनाला तुमच्यावर विश्वास बसायला लागतो. हा माणूस जे ठरवतो ते करतो, आणि हा विश्वास खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून पुढच्या वेळी अलार्म वाजला आणि मन म्हणालं आणखी 5 मिनिटं, तेव्हा स्वतःशी भांडू नका. फक्त एक छोटा निर्णय घ्या. उठा, पाय जमिनीवर ठेवा, खिडकी उघडा, एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, आजचा पहिला विजय मी मिळवला. कारण कधी कधी मोठ्या युद्धात विजय मिळवण्याआधी आपल्याला सकाळच्या एका छोट्याशा लढाईत जिंकावं लागतं. बेडसोबतची ती लढाई. आणि त्या क्षणी तुम्ही फक्त झोपेतून उठत नसता, तुम्ही तुमच्या कम्फर्टवर विजय मिळवत असता. आणि कदाचित तिथूनच तुमच्या दिवसाचा खरा विजय सुरू होतो. पहिल्या दिवशी तुम्ही उत्साहाने अलार्म लावता. उद्यापासून 5 वाजता उठायचं. रात्रीच कपडे तयार, अलार्म सेट, मनात मोटिवेशन, आणि सकाळी 5 वाजता तुम्ही उठता. पहिला दिवस भारी जातो. दुसऱ्या दिवशीही उठता, तिसऱ्या दिवशीही. आणि मग मनात विचार येतो, बस आता माझी सवय झाली. पण खरी परीक्षा इथून सुरू होते. रॉबिन शर्मा यांच्या 66 दिवसांच्या हॅबिट बिल्डिंग फ्रेमवर्कमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. नवीन सवय फक्त मोटिवेशनने तयार होत नाही, तिला रिपिटिशन लागतं, कन्सिस्टन्सी लागते आणि वेळ लागतो. चला हा प्रवास थोडा जवळून पाहूया. डे 1. तुमच्यात एनर्जी आहे, मोटिवेशन आहे. तुम्हाला वाटतं मी हे नक्की करणार. अलार्म वाजतो आणि तुम्ही उठता. सगळं छान. पण मग येतो डे 10. आता एक्साइटमेंट कमी झालेली असते. बाहेर थंडी आहे, काल उशिरा झोप झालीये. मन म्हणतं आज एक दिवस सोडला तर काय होणार. इथे रेझिस्टन्स सुरू होतं आणि इथेच अनेक लोक परत जुन्या सवयींकडे जातात. डे 30. आता तुम्हाला रोज स्वतःला समजावून सांगावं लागत नाही. तुम्ही उठता कारण उठायचंय. हा डिसिप्लिनचा टप्पा आहे. मोटिवेशन कमी असली तरी रूटीन सुरू राहते. आणि मग डे 66. तुम्ही अलार्म ऐकता आणि उठण्यासाठी मोठी मानसिक लढाई करावी लागत नाही, कारण ही कृती तुमच्या रूटीनचा भाग बनत चाललेली असते. ऑटोमॅटिसिटी. पण लक्षात ठेवा, 66 दिवसांचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक सवय नेमक्या 66 दिवसात ऑटोमॅटिक होईल. खरा संदेश आहे, सवय घडवायची असेल तर तिला पुरेसा वेळ आणि सातत्य द्या. म्हणून एखाद्या दिवशी चुकलात, स्वतःला दोष देऊ नका. पुन्हा सुरू करा. कारण सवय एका दिवसाने बनत नाही आणि एका दिवसाने तुटतही नाही. तुम्ही रोज केलेली छोटी कृती हळूहळू तुमची ओळख बनते. आणि कदाचित 66 दिवसानंतर सर्वात मोठा बदल तुमच्या उठण्याच्या वेळेत नसेल, तो असेल तुम्ही स्वतःला दिलेला शब्द पाळणाऱ्या व्यक्तीत बदलण्यात. आपण शाळा सोडतो, कॉलेज पूर्ण करतो, डिग्री मिळवतो,
आणि मग कुठेतरी आपल्या मनात एक चुकीची कल्पना तयार होते. आता माझं शिक्षण पूर्ण झालं. पण खरंच? रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब मधला एक महत्वाचा विचार याच्या अगदी उलट आहे. खरं शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच पहाटेची शांत वेळ ही फक्त लवकर उठण्यासाठी नाही, ती आहे स्वतःमध्ये गुंतवणूक करण्यासाठी. यालाच आपण द सॅट मिनिट स्टुडंट या विचारातून समजू शकतो. तुमच्याकडे सकाळचा 1 तास आहे. त्यावेळेत तुम्ही काहीतरी नवीन वाचू शकता. एखादं पुस्तक, एखादा विषय, तुमच्या कामाशी संबंधित ज्ञान किंवा एखादी नवीन स्किल. फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही, शिकायचं आणि स्वतःला कालपेक्षा थोडं चांगलं बनवायचं. समजा तुम्ही रोज सकाळी फक्त 20 मिनिटं एखाद्या महत्वाच्या विषयावर शिकता. पहिल्या दिवशी कदाचित काही विशेष जाणवणार नाही, 10व्या दिवशीही नाही, पण महिन्यानंतर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत फरक पडायला लागतो. तुम्हाला नवीन आयडियाज दिसायला लागतात, निर्णय अधिक स्पष्ट होतात आणि हळूहळू तुमच्या नॉलेजची ताकद तुमच्या कामात दिसू लागते. कारण जगात पुढे जाण्यासाठी फक्त जास्त मेहनत करणं पुरेसं नसतं, जास्त चांगलं शिकणंही गरजेचं आहे. आणि शर्मा यांच्या विचारानुसार खरा लीडर तो नाही जो सगळं जाणतो. खरा लीडर तो जो शिकणं कधीच थांबवत नाही. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा काय नवीन शिकणार? हा प्रश्न छोटा आहे, पण जर तुम्ही तो रोज विचारला तर काही वर्षांनी तुमच्यातला माणूसच वेगळा असेल. कारण तुमचं भविष्य फक्त तुम्ही आज किती काम करता यावर ठरत नाही, ते यावरही ठरतं तुम्ही आज स्वतःमध्ये किती गुंतवणूक करता. आणि म्हणून पहाटेची शांत वेळ वाया घालवू नका. काहीतरी वाचा, काहीतरी शिका, काहीतरी सुधारा. कारण आजचा विद्यार्थी उद्याचा लीडर बनू शकतो. कधी कधी आपल्याला उत्तरं मिळत नाहीत, कारण आपण स्वतःला प्रश्न विचारायलाच वेळ देत नाही. आजचा आपला दिवस बघा. डोळे उघडले की फोन, नोटिफिकेशन्स, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, मेसेजेस, मग काम, लोक, गोंधळ, आवाज आणि रात्री झोपताना पुन्हा फोन. आपण दिवसभर कुठेतरी धावत असतो, पण एक क्षण थांबून स्वतःला विचारत नाही, मी खरंच ठीक आहे का? याचसाठी द पेसेम क्लबमध्ये सकाळची शांत वेळ इतकी महत्वाची ठरते. पहाटे जेव्हा जग अजून पूर्णपणे जागं झालेलं नसतं, तेव्हा काही वेळ फक्त स्वतःसोबत राहा. यालाच आपण सॉलिट्यूड म्हणू शकतो. एकटेपणा नाही, तर स्वतःशी असलेली भेट. त्या शांत वेळेत तुम्ही मेडिटेशन करू शकता. काही मिनिटं डोळे बंद करून फक्त श्वासाकडे लक्ष देऊ शकता. किंवा जर्नल उघडून लिहू शकता, आज माझ्या मनात काय चाललंय, मला नेमकं कशाची चिंता आहे, माझ्यासाठी आज काय महत्त्वाचं आहे. कधी कधी कागदावर उतरलेला एक विचार डोक्यात फिरणाऱ्या 100 विचारांपेक्षा जास्त स्पष्ट असतो. ग्रॅटिट्यूड, आपल्याकडे जे आहे त्याची जाणीव. आरोग्य, कुटुंब, मित्र, अन्न, घर, शिकण्याची संधी. प्रत्येक गोष्ट मोठी असण्याची गरज नाही. कधी कधी सकाळचा एक शांत कप चहा देखील मनाला सांगू शकतो, माझ्याकडे अजूनही खूप काही आहे. आणि मग दिवसाचं प्लॅनिंग. आज काय करायचं, काय टाळायचं, कोणतं एक काम पूर्ण झालं तर आजचा दिवस सक्सेसफुल वाटेल, हे आधी ठरवलं की दिवस तुम्हाला ओढत नेत नाही, तुम्ही दिवसाला दिशा देता. म्हणून पहाटेची शांतता ही रिकामी जागा नाही, ती तुमच्या मनाला श्वास घेण्यासाठी दिलेली जागा आहे. दिवसभर जगाशी बोलण्याआधी थोडं स्वतःशी बोला. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा संवाद तुम्ही अजून स्वतःशी केलेलाच नाही. आणि तो संवाद सुरू करण्यासाठी कदाचित फक्त एका शांत सकाळीची गरज आहे. आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट सांगितली जाते,
यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत करा, जास्त काम करा, जास्त वेळ द्या, थांबू नका. आणि खरं सांगायचं तर मेहनत नक्कीच आवश्यक आहे, पण फक्त मेहनत पुरेशी आहे का? कल्पना करा, एक माणूस रोज खूप काम करतो, सकाळपासून रात्रीपर्यंत, वीकेंड सुद्धा काम, झोप कमी, रेस्ट नाही, मन सतत कामात. काही दिवस कदाचित तो खूप प्रोडक्टिव्ह दिसेल, पण काही काळानंतर शरीर थकायला लागतं, फोकस कमी होतो, चिडचिड वाढते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि शेवटी काम करण्याची ताकदच कमी होते. रॉबिन शर्मा यांच्या विचारांमध्ये यासाठी ट्विन सायकल्स ऑफ एलिट परफॉर्मन्स ही कल्पना महत्वाची आहे. एक सायकल आहे डीप वर्क, पूर्ण लक्ष देऊन काम करणं, आणि दुसरा डीप रिकव्हरी, पूर्णपणे रिचार्ज होणं. म्हणजे कामाच्या वेळी पूर्णपणे काम करा, पण रिकव्हरीच्या वेळी खरंच रिकव्हरी करा. झोपताना कामाचे विचार नको, रेस्ट घेताना गिल्ट नको, मनाला शांत होण्यासाठी वेळ द्या, शरीराला रिकव्हर होण्यासाठी वेळ द्या. कधी कधी आपण आराम करताना देखील गिल्टी होतो, मी काहीच करत नाहीये, माझा वेळ वाया जातोय. पण आराम म्हणजे वेळ वाया घालवणं नाही, तो पुढच्या परफॉर्मन्ससाठी एनर्जी जमा करणं आहे. जसं एखादा खेळाडू सतत धावत राहिला आणि रिकव्हरी घेतली नाही तर तो पुढच्या रेससाठी तयार राहणार नाही. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. म्हणून जर तुम्हाला हाय परफॉर्मन्स हवी असेल तर स्वतःला फक्त एक प्रश्न विचारू नका, मी आज किती काम केलं? त्यासोबत हा प्रश्नही विचारा, मी आज किती चांगली रिकव्हरी घेतली? पुरेशी झोप, शांत वेळ, निसर्ग, कुटुंबासोबत वेळ, मेडिटेशन, मनाला मोकळं करणाऱ्या गोष्टी, हे सगळं तुमच्या सक्सेसचा भाग आहे. कारण थकलेला माणूस नेहमी जास्त मेहनत करून पुढे जात नाही. कधी कधी तो थांबतो, श्वास घेतो, पुन्हा ऊर्जा मिळवतो आणि मग पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने पुढे जातो. म्हणून मेहनत करा, पूर्ण ताकदीने करा, पण स्वतःला रिकव्हर होण्याची परवानगीही द्या. कारण खरी कामगिरी म्हणजे फक्त वेगाने धावणं नाही, तर किती काळ ताकदीने धावता येतं हेही महत्वाचं आहे. आपण सगळे भविष्याबद्दल खूप विचार करतो. पुढच्या वर्षी मी यशस्वी होईन, पैसे कमवेन, एक दिवस माझं आयुष्य पूर्णपणे बदलेल. पण कधी आपण स्वतःला विचारतो का, आजचा दिवस मी कसा जगतोय? कारण रॉबिन शर्मा यांच्या विचारातील एक सुंदर कल्पना आहे, डेज आर युअर लाईफ इन मिनिएचर. म्हणजे तुमचा प्रत्येक दिवस हा तुमच्या संपूर्ण आयुष्याची एक छोटी प्रतिकृती आहे. जरा विचार करा, जर तुमचा आजचा दिवस सतत घाईत गेला, मन तणावात राहिलं, तुमचा वेळ फोनने खाल्ला, महत्वाची कामं पुढे ढकलली आणि स्वतःसाठी वेळच मिळाला नाही, तर असेच दिवस वारंवार आले तर तुमचं आयुष्यही तसंच दिसणार नाही का? याच्या उलट आज तुम्ही थोडं चांगलं काम केलं, थोडं शिकलात, शरीराची काळजी घेतली, कुटुंबासोबत मनापासून वेळ घालवला, तुमच्या ध्येयासाठी एक पाऊल पुढे टाकलं, रात्री झोपताना मनात आलं, आजचा दिवस वाया गेला नाही. बस हीच गोष्ट महत्वाची आहे. कारण मोठं आयुष्य एका मोठ्या निर्णयाने तयार होत नाही, ते तयार होतं चांगल्या दिवसांच्या मालिकेतून. आजची क्वालिटी उद्याची क्वालिटी बनवते, उद्याची क्वालिटी तुमच्या आठवड्याची क्वालिटी बनवते, आठवड्यांची क्वालिटी महिन्यांची, महिन्यांची क्वालिटी तुमच्या आयुष्याची. म्हणून भविष्याबद्दल सतत चिंता करण्याऐवजी आजचा दिवस तुमच्या हातात घ्या. आज काय करायचं, काय टाळायचं, कोणत्या गोष्टीला वेळ द्यायचा, आणि सर्वात महत्त्वाचं, आज स्वतःची कोणती छोटी सुधारणा करायची. उद्या अजून आलेला नाही, काल परत येणार नाही, पण आजचा दिवस तुमच्याकडे आहे. आणि कदाचित आयुष्य बदलण्याची सुरुवातही भविष्याचा विचार करण्यात नाही, तर आजचा दिवस पूर्णपणे जगण्यात आहे. म्हणून आजचा दिवस फक्त जाऊ देऊ नका, तो जिंका. कारण शेवटी
तुमचं आयुष्य म्हणजे काही वेगळं नाही. तुम्ही रोज जगत असलेल्या दिवसांचीच एक मोठी गोष्ट आहे. सक्सेस म्हणजे फक्त पैसा नाही. शेवटी आपण एवढं सगळं का करतो? लवकर उठतो, मेहनत करतो, शिकतो, स्वतःला बदलतो. फक्त पैसा कमवण्यासाठी? कदाचित नाही. कारण पैसा महत्वाचा आहे, पण पैसा म्हणजेच संपूर्ण यश नाही. मोठं घर, लक्झरी, फेम, फॉलोअर्स, लोकांची प्रशंसा, या सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण स्वतःचं मन हरवलं, आरोग्य हरवलं, नाती हरवली आणि स्वतःची क्षमता वापरलीच नाही, तर मग आपण खरंच जिंकलो का? द FAM क्लब आपल्याला यापेक्षा खोल गोष्ट सांगतं. खरं मोठं होणं म्हणजे आपल्या पूर्ण पोटेन्शियल जवळ जाणं. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं होणं. आपलं शरीर मजबूत करणं, मन शांत करणं, ज्ञान वाढवणं, आपल्या भावनांना समजून घेणं आणि आपण जे शिकलो, जे मिळवलं, त्यातून इतरांच्या आयुष्यातही काहीतरी व्हॅल्यू निर्माण करणं. म्हणून कदाचित FAM क्लबचा खरा अर्थ घड्याळात 5 वाजता नाही, तो आहे स्वतःच्या आयुष्याला जाणीवपूर्वक जगण्यात. पहाटेचा तो 1 तास तुमच्या दिवसाचा पहिला विजय बनू शकतो आणि असे हजारो छोटे विजय एक दिवस तुमच्या आयुष्याची मोठी गोष्ट बनवू शकतात. म्हणून उद्या सकाळी अलार्म वाजला तेव्हा स्वतःला फक्त एवढंच विचारा, आज मी कालच्या माझ्यापेक्षा थोडा चांगला होणार का? जर उत्तर हो असं असेल तर तुमचा प्रवास सुरू झाला आहे. आणि मित्रांनो, आज आपण द FAM क्लब मधून हेच शिकलो. आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या संधीची गरज नसते. कधीकधी एक शांत सकाळ, 1 तास आणि स्वतःला दिलेला एक प्रामाणिक शब्द पुरेसा असतो. जर या ऑडिओ बुक मधला एकही विचार तुमच्या मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच विचारांनी, अशाच पुस्तकांमधून स्वतःला अधिक चांगलं घडवण्यासाठी यशस्वी विचार चॅनलला सबस्क्राईब करा. हा ऑडिओ बुक एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ज्याला आयुष्यात पुढे जायचं आहे, पण सुरुवात कुठून करायची हे अजून ठरलेलं नाही. कारण लक्षात ठेवा, तुमचं भविष्य उद्या तयार होणार नाही, ते आजच्या तुमच्या छोट्या निर्णयांमधून तयार होत आहे. मी पुन्हा भेटेन एका नवीन पुस्तकासोबत, एका नवीन विचारासोबत आणि कदाचित तुमच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या एका नवीन सकाळीसोबत. तोपर्यंत शिका, वाढा आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनत रहा. धन्यवाद.